मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जरी मिळाला असला तरी तो दर्जा टिकवणं हे मात्र आपल्या मराठी लोकांच्या हातात आहे. तर या संबंधीचं एक पाऊल शासनाने उचललेलं आहे आणि ते कोणतं आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मागील काही दिवसांपूर्वी आपण बातम्यांमध्ये बघितलं की बऱ्याचशा बँकांमध्ये मराठी आणि अमराठी असा वाद होताना आपल्याला दिसून आला. तोच टाळण्यासाठी तसेच केंद्र सरकारच्या विविध ऑफिसेसमध्ये ह्या गोष्टी टाळण्यासाठी शासनाकडून एक नवीन नियमावली देण्यात आली आहे. ती कोणती आहे ते आपल्याला बघायचं आहे. परंतु तत्पूर्वी तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर बघत असाल तर खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओकडे यायचं आहे. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे अशी मी विनंती करतो. तर मुख्य बातमीला सुरुवात करूया. केंद्र सरकारी कार्यालय त्याचप्रमाणे रेल्वे, बँका, विमा कंपन्यांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य असल्याचे स्पष्ट करणारे परिपत्रक मराठी भाषा विभागाने सोमवारी काढले. त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा वापर या कार्यालयांमध्ये होतो की नाही याचा आढावा देखील घेतला जाणार आहे. त्यासाठीची जबाबदारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्रिभाषा सूत्रानुसार इंग्रजी आणि हिंदीबरोबरच मराठी भाषेचा वापर या कार्यालयांनी कामकाजामध्ये करणे अनिवार्य असल्याची आठवण करून देत यासंबंधी 5 डिसेंबर 2017 रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. आपल्या कार्यालयांमध्ये मराठीचा वापर राज्य सरकारच्या आदेशानुसार होत आहे की नाही याबाबतचे स्वयं घोषणापत्र सर्व केंद्र सरकारी कार्यालयांकडून घ्यावीत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारने दिले आहेत. हे स्वयं घोषणापत्र प्रत्येक केंद्र सरकारी कार्यालयात दर्शनी भागात लावावे असेही परिपत्रकात म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासोबत केंद्र सरकारी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घ्याव्यात आणि मराठीच्या वापराबाबत राज्य सरकारचे नियम काय आहेत आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत चर्चा करावी असेही मराठी भाषा विभागाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये नियमानुसार मराठीचा वापर होत नसल्याच्या तक्रारी आल्या की लगेच संबंधित कार्यालयाकडून त्याचे निराकरण करवून घ्यावे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नेमके या संबंधीचे आता नियम कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहे. परंतु तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन बघा. नक्कीच मी गॅरंटीने सांगतो की तुमच्या उपयोगाचे काही ना काही व्हिडिओ तुम्हाला तिथे 100% आढळतील. तर बघूया नियम काय आहेत. काही मुख्य नियम आपल्याला बघायचे आहेत. पहिला नियम आहे राज्यातील जनतेशी केल्या जाणाऱ्या सर्व पत्रव्यवहारांमध्ये, संदेशवहनांमध्ये, मौखिक लिखित व्यवहार आणि संवादामध्ये मराठी भाषा आणि देवनागरी लिपीचा वापर करण्यात यावा. दुसरा मुख्य नियम जो आहे तो सर्वसामान्यांच्या माहितीसाठी दर्शनी करावयाच्या सर्व सूचना, त्याचप्रमाणे सूचना फलक, जाहीर सूचना, जाहिराती व नावांच्या पाट्यांमध्ये मराठी भाषेचा वापर असावा. तिसरा नियम आहे सर्व प्रपत्रे, नमुने, आवेदनपत्रे, प्रवासी तिकिटे, बँका व टपाल पावत्या आणि जनतेशी संबंधित सर्व दस्तऐवज यामध्ये मराठी भाषेचा वापर असावा. चौथा नियम जो आहे, मुख्य नियम आपण बघतो आहेत, जनतेसाठीच्या सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवांमध्ये मराठीचा वापर करावाच लागेल. त्यानंतर पाचवा मुख्य नियम आहे सर्व रेल्वे, मेट्रो, मोनोरेल व विमाने यांचे आगमन आणि निर्गमन निर्देश फलक, वेळापत्रके, रेल्वेची नामफलके, रेल्वे डब्बा किंवा यान क्रमांक, स्थानके, वाहनतळे, बंदरे व विमानतळांची नावे यात मराठीचा वापर अनिवार्य असेल. आणि अजून एक महत्त्वाचा नियम जो आहे तो विविध पदभरतीसाठीच्या सर्व लेखी व मौखिक परीक्षांमध्ये इंग्रजी आणि हिंदीसह मराठी भाषा अनिवार्य आहे. या संबंधीचे काही मुख्य नियम आपण बघितले. हे आता सक्ती याची होती, परंतु ती सक्ती आता एका परिपत्रकाद्वारे पुन्हा एकदा जाहीर करण्यात आली आहे आणि त्याची अंमलबजावणी होती की नाही हे जिल्हाधिकाऱ्यांनी तपासण्याची आता यामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत.
व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा असं एजू मराठीच्या टीमतर्फे आपणा सर्वांना आवाहन.